सुंदर अशा या चमचमत्या ट्रॉफीज आणि या चमचमत्या ट्रॉफीजवरती कुठला संघ नाव कोरेल याकरिता ही झुंज मागील 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते आणि आज तिसरा दिवस आहे. खास करून आमंत्रण दिलं वैतरणा गटाला आणि चंदनसार गटाला. पहिली लढत आपण पाहतोय यंगस्टार वैतीपाडा विरुद्ध श्री गणेश कासकुपरी. त्यानंतर लढत असेल वैतरणा गटातनं जय हनुमान गावठण विरुद्ध श्रीराम कसराळी. चंदनसार गटातनं आपण पाहणार आहोत जय भवानी मारंबलपाडा विरुद्ध श्रीगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि NCC नारंगी ब विरुद्ध V24 चंदनसार. असे हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॅट आणि बॉल मधला द्वंद्व युद्ध हे आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. अतिशय सुंदर अशी भव्य रकमेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ट्रॉफीज देखील आपण पाहिलं तर कौतुकास्पद पात्र अशा मात्र ट्रॉफी आणल्या गेलेल्या आहेत आयोजकांच्या वतीने. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथे सौजन्य केली गेली आहे. सौ नेहा वैभव वैती माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इथे सौजन्य झाली आहे श्री शैलेश भिकाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी इथे सौजन्य झाली आहे कुमार अक्षय राजेंद्र शेलार यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य झाले आहे स्वर्गीय सुमन दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार राज दीपक म्हात्रे यांच्याकडनं. पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य झाले श्री अक्षय शेलार यांच्या वतीने आणि मालिकावीराकरता नितीन मोरेश्वर वैती स्मिथ गोल्डचे ओनर यांच्याकडनं. त्याचबरोबर स्मार्ट वॉच हे देखील आपण मालिकावीराकरता पाहतोय कुमार उन्नत श्रीधर पाटील यांच्या वतीने. हे स्मार्ट वॉच इथे सौजन्य केलं गेलंय. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाकरिता हे सुंदरसे चषक आपल्याला सौजन्य झालेत कुमार चिराग नितीन वैती यांच्याकडनं. तसंच खास आपण पाहतोय तर उत्तेजनार्थ चषक शिस्तप्रिय संघाला देखील गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेतनं तुमची संपूर्ण शिस्त तुमची डिसिप्लिन तुम्ही कशा प्रकारे खेळता तुमचं वागणं मैदानातील कसं आहे तुम्ही वेळेमध्ये मैदानावरती येतात का नाही ते देखील तपासलं जाईल आणि त्या संघाला शिस्तप्रिय संघ म्हणून गौरवण्यात येईल. आणि हे शिस्तप्रिय संघाचं पारितोषिक चषक आपल्याला दिलं गेलेलं आहे श्री राहुल अरविंद कवळी यांच्या वतीने. तसेच आर्थिक योगदान देखील झालेलं आहे श्री बंटीदादा यांच्याकडनं 11,000 रुपये रोख. त्याचबरोबर श्री नचिकेत पाटील सरपंच साहेब आहेत आणि त्यांच्या वतीने देखील 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. तसंच बाबाजी पंचम यांच्याकडनं 1,000 रुपये आणि संतोष जंगम एडवण यांच्याकडनं 500 रुपयांचं सहाय्य इथे झालेलं आहे. असे मात्र सर्व दात्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आहे युवराज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे विराज. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर विशाल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छा देत आजच्या दिवसाला आपण करूया शुभारंभ. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द डे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय विशाल गोलंदाजी मार्कवर ओव्हर दी विकेटने. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय कर्णधार स्वतः पुढे तिथे येत आहेत. सेकंड अटेम्प्टला अगदी चांगला असा झेल टिपला गेलाय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज इथे मिळवतोय विकेट. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाचा परंतु जास्ती वरती गेला. बॅटच्या वरच्या भागात लागला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी चांगला झेल हवेत गेलेल्या चेंडूला पकडलं गेलं आणि विकेटचं पतन. पहिलं विकेट पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे मात्र करून दिली आहे पहिल्याच बॉलवरती गोलंदाज विशालने. या षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतोय तयार विशाल. युवराज आता मात्र तंबूत येऊन स्थानापन्न झालेत. नाराज असतील स्वतःवरती कारण की पहिल्याच बॉलवरती बाद होऊन आता परतलेत. नवीन फलंदाज सिद्धेश आता झालेत दाखल.
ते मात्र फुलटॉस बॉल, कमालीचा फटका, अप्रतिम, आउटस्टँडिंग, दर्जेदार षटकार, 6 धावा. अप्रतिम, चांगला फटका, चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतोय तयार. यावेळेला मात्र आपला बोलबाला कायम ठेवला गोलंदाज विशालने. अगदी टोक क्रशिंग यॉर्कर. त्याचं उत्तर फलंदाज सिद्धेशकडे नव्हतं, सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय. क्लीन बोल्ड, बाद. इंटरव्हल नंतर आपण पाहतोय तर धाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमताना दिसली. विकेट्स देखील पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहिला, विकेट गेली. त्यानंतर एक उत्तुंग षटकार आपण पाहिला सिद्धेशच्या बॅटमधनं. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती विशालनं आपला बोलबाला कायम ठेवला. काय कमालीचा बॉल विशालचा होता. कालचा दिवस जर आपण पाहिलं, नवघर संघाच्या गोलंदाजांनी लक्ष वेधलं जरूर. तेजस आणि आयुष 2 मेडनवर आणि श्रीकृष्ण चाफीवाडी संघाच्या फलंदाजांना मात्र फक्त बघ्याची भूमिका त्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी ठेवली गेली. षटकातील पुढील बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले. बॅटचा किनारा इथे लागतोय. गली रिजनमध्ये चेंडू गेला आणि एक धाव तिथे परिपूर्ण केली गेली आहे. आता कदाचित दोन्ही फलंदाज आता मनाशी बाळगून आहेत की आता आपल्याला धावा जमवायच्या आहेत. सिंगल आणि डबलवरती भर देणं हे देखील महत्त्वाचं आहे. 4 चेंडू झालेत. 4 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7. उजवा आणि डावखुरा असा फलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील नव्यानं दाखल झालेला आहे. विराज आता पहिला बॉल या सत्रातील फेस करतोय. पाहूया षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. लेफ्ट हँडेड बॅटर करता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीपमध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, लॉंग ऑफ आणि मिड विकेट. ते खाली टाकलेला हा चेंडू, खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. बॉटम हँडचा परिपूर्ण वापर होताना इथे जरूर दिसला. शैलीला ओळखलं, चेंडूच्या टप्प्याला देखील ओळखलं आणि कव्हरच्या क्षेत्रात खेळलं. या 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. या स्पर्धेचे मास्टर माइंड शुभमजी पाध्ये आमच्या समवेत आहेत आणि त्यांनी एक मनाशी स्वप्न बाळगलं होतं की वेडी गावामध्ये एक मोठ्या रकमेची स्पर्धा व्हावी आणि ती मोठी रकमेची टेनिस बॉल स्पर्धा मात्र आपण पाहतोय. SP बॉईज रबल बॉल स्पर्धा जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्पर्धेचा गाजावाजा होताना आपण पाहिलाय आणि या स्पर्धेचा देखील बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये होताना देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या यंग स्टार वैतीपाडा संघाची झाली आहे 2 गडी बाद 9. कोपरी टीम जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये कारण की थंडीचे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सूर्यास्त लवकर होतो आणि मग संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकं देखील कमी करावी लागतात आणि तेव्हा सुरुवातीपासूनच जर आपण चांगलं डिसिप्लिन, चांगलं टाइम मॅनेजमेंट आपण पाळलं तर अशी वेळ आयोजकांवरती देखील येत नाही. पहिलं षटक झालं अगदी योग्य प्रकारे, चांगलं टाइम मॅनेजमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य त्या वेळेमध्ये पहिलं षटक संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर यंग स्टार वैतीपाडा या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 2 बाद 9. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता घास कोपरी संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय यश. नऊ धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. अगदी प्रॉपर कॅल्क्युलेशन इथे होत आहे. आमचे डिजिटल ऑपरेटर आणि स्वतः शुभमजी पाध्ये हे देखील आमच्यापर्यंत योग्य ती माहिती कळवत आहेत.
कुठल्याही प्रकारचा आक्षेप कृपया करून मैदानात घेऊ नका. जर काही असेल तर आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत कळवू. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र हो हो काय क्लास, अप्रतिम भन्नाट वेग, सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज आपल्याला यश पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या खांद्यातली ताकद, त्याच्या मनगटातली ताकद त्यानं मात्र पहिल्याच बॉलवरती दाखवली आहे. जे प्रेक्षक वर्ग इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत मनाचे राज्य चषक वेडी 2024 मध्ये. त्याचबरोबर जे यूट्यूबच्या माध्यमातून देखील श्रोते हे आमच्या समवेत प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती यश. ते मात्र स्वतः करता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी ते ओळखलं देखील आणि लेग बाईसचा संकेत तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 10. उद्याचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. जे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स ते आपल्याला इथे खेळताना दिसणार आहेत. ओपन पॅनल उद्याच्या दिवसामध्ये आहे आणि प्रत्येक टेनिस क्रिकेटर्सचे फॅन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्या आपल्याला इथे पाहायला मिळतील. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर वाडिश लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑनला डीपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग असे मात्र क्षेत्ररक्षक लावले गेले. डावखुरा बॅटर विराजसाठी. एक वरती नाबाद विराज अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा जर्सी नंबर देखील 1 आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन यश. गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल चांगला फटका खेळला. एलिव्हेशन तर दिले जरूर परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले आहेत. जे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी बरोबर विराजला इथे अडकवलं गेलंय. विराज एका धावेवरती होतोय बाद. जय हनुमान गावठण आणि श्रीराम कसराळी यानंतरची लढत असणार आहे. जर संघ इथे उपस्थित असतील तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती ही आम्हाला इथे दर्शवायची आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर विराज गेले होते परंतु क्षेत्ररक्षक तिथे अगदी चांगलं कार्य करत असताना आपल्याला दिसले. कॉन्सन्ट्रेट केलं त्या चेंडूला आणि अगदी रिसीव्ह देखील योग्य प्रकारे केलं आणि त्याच्याचमुळे झेलचितच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विराज तंबूच्या आश्रयाला गेलेत. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले आहेत आणि काय चांगली गोलंदाजी. एक चांगलं स्पेल म्हणावं लागेल विराजचं. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन योग्य प्रकारे झालं नाही आणि त्याच्याचमुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 10. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टिक वरती मात्र मारा केला होता. भेदक मारा निश्चितपणे म्हणावा लागेल आणि कुठल्या प्रकारची पुन्हा धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू सातत्याने टाकले गेलेत. आतापर्यंत कौतुक मी यशचं करीन. खास करून या ओव्हरमध्ये 1च धाव त्याने दिली आहे. 1 विकेट प्राप्त केले. 3 चेंडू निर्धाव प्रतीचे फेकलेत. धावा जमवण्याचा कुठलाही मौका तो देत नाहीये फलंदाजांना. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेऊन जाणारा पाहायला मिळाला आणि पंचांनी हेरलंय. ओव्हरस्टेपिंग झाली आणि त्याच्याचमुळे नोचा करार इथे दिला गेलाय. आता संधी दौडून आली आहे फलंदाजासाठी. फ्री हिटची ही संधी बॅटरसाठी आहे. धाव संख्या जर आपण पाहिली तर 9+1 अशा 2 धावा जोडल्या जात आहेत धाव फलकावर. 12 धावा. फ्री हिटची संधी फलंदाज होतोय तयार. चांगला बॉल होता. धीम्या गतीने टाकलेला चेंडू
मैदानी लगत चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेला आणि 2 धावा मात्र चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या गेल्यात. बघा इथे मात्र स्कोर बोर्डला रोटेट करणं हे देखील गरजेचं आहे आणि ते रोटेशन मात्र आपल्याला पाहायला मिळतंय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर यंगस्टार वैतीपाडा या संघाची झाली आहे 3 गडी बाद 14 धावा. दोन षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 14. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये विशालला आपण पाहिलं काय कमालीची गोलंदाजी केली. 9 धावा दिल्या, 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत सुंदर एक इकॉनॉमिकल षटक दुसरं देखील पाहायला मिळालं. फक्त 5 धावा यशने खर्च केल्या आणि 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली. गोलंदाजांचा वर्चस्व इथे जरूर दिसलाय पहिल्या 2 षटकात. आता षटक क्रमांक 3 मनीष घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. आतील पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज मनीष. इथे मात्र चांगल्या प्रकारे इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळून काढले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू होता तो मात्र फलंदाजाने ओळखला. ऑफ स्टंप वरती मारा केला होता आणि तेच यावेळेला मात्र पाहिलं की ऑफ साईड पूर्ण रिकामी आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय योग्य प्रकारे खेळलं डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता मात्र धावा येणं चालू झालंय कारण की अजयची बॅट देखील आता बोलू लागली आहे. नुकताच एक चौकार अजयने ठोकलाय गोलंदाज मनीषच्या विरोधात. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तितकाच भन्नाट वेग गोलंदाजाच्या या चेंडूमध्ये होता. मनीषच्या चेंडूमध्ये होता. निर्धाव चेंडूने सांगता या चेंडूची झाली आहे. जय हनुमान गावठण संघ आणि श्रीराम कसराळी जर इथे उपस्थित आपण असाल तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शफलिंग मुवमेंट इथे निश्चितपणे पंचांनी पाहिली आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू. चांगले पंच आपल्याला लाभलेत या संपूर्ण स्पर्धेकरिता. साजिद लाला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. CST वरनं मात्र प्रवास करून इथे येतात. अगदी चांगली कामगिरी ते देखील बजावतात आणि नितेश कदम हे देखील. यावेळेला मात्र बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षक चेंडू खाल्ली. सुंदर असा झेल फलंदाजाचा. इथे संपलाय खेळ. गॉन. हे जरूर आपल्याला पाहायला मिळालं. फॉल ऑफ विकेट नंबर 4. 4 गडी हे बाद झाले आहेत. धाव संख्या जर आपण धाव फलकावरती झालेली आहे 18. मग तुम्हाला सिंगल आणि डबल हे देखील खेळणं खूप गरजेचं आहे कारण की सध्या ती गरज आहे, रिक्वायरमेंट आहे. 4 चेंडू झाले. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार मनीष. तीनही षटकं जर आपण पाहिली तर तीनही षटकांमध्ये विकेट्स जे आहेत ते आपल्याला कायम स्वरूपात पाहायला मिळालेत. उमेश 90 दाखल झाल्या. पहिल्याच बॉलवरती मात्र बोलबाला अप्रतिम ट्रेड मार्क शॉट उमेशचा पाहायला मिळतोय. चांगला फटका. षटकार 6 धावा.
हा पॅटर्न आहे उमेशचा आणि आपल्या पॅटर्न मध्ये अप्रतिम फटका इथे खेळला गेला आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 24. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय अगदी मैदानी लगत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चांगलं प्रोटेक्शन तिथे लावलं गेलंय, फील्ड देखील झाली, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी देखील झालं आणि इथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे पूर्ण. 3 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय यंगस्टार वैतीपाडा या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 4 गडी बाद 25. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मनाचे राजे चषक वेळी 2024 मध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे यंगस्टार वैतीपाडा या संघाची 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. महेश येतोय गोलंदाजी मार्कवरती, शेवटचं षटक घेऊन. पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे, अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न, चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आणि इथे जर आपण पाहतोय तर काय झाले तिथे, 1 शॉर्ट रन निश्चितपणे पाहायला मिळते. पॅट ग्राउंडेड होणं आपल्या क्रीजमध्ये गरजेचं आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जीवाच्या आकांताने पळत सुटले आणि त्याच्याचमुळे बॅट व्यवस्थितरित्या क्रीजमध्ये पोहोचली नाहीत आणि त्याच्याचमुळे पळून तुम्ही 2 जरूर काढल्या पण तिथे 1च रन मिळेल. 1 शॉट चा इशारा पंचांनी मैदानातनं दिलाय. 27 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. महेश पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार. ते मात्र फुलटॉस बॉल, चांगला फटका खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाला निवडलं. झेलचीच्या माध्यमातून विकेटचं होतंय इथे पतन. नाजूक स्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते यंगस्टार वैतीपाडा या संघाची. 5 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेल्या आहे धाव फलकावरती 26, 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडू झाले आहेत. अजूनही उर्वरित या षटकातील चेंडू बाकी आहेत अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आता जातोय 7व्या क्रमांकावर शुभम. टॉप ऑर्डर सबशेल फेल आपल्याला दिसली. एक उत्तुंग षटकार आपण या इनिंगमध्ये पाहिला, तो देखील सिद्धेशच्या बॅटमधनं. एक चौकार देखील पाहिला अजयच्या बॅटमधनं. त्यानंतर आपण पाहिलं तर धावा मोठ्या प्रमाणात जमल्या नाही. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाचं वर्चस्व. क्लीन बोल्ड, दांडीगुल गॉन. इथे लागतोय 6वा धक्का. कुठली धाव न जमवता शुभम पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येत आहेत. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 बॉलवरती मिळवले आहेत. विकेट हॅट्रिक इथे महेश यांच्या माध्यमातून साध्य केली जाईल का? या स्पर्धेमध्ये आपण गेले 2 दिवस पाहतोय बऱ्याच गोलंदाजांना हुलकावणी देऊन जाते हॅट्रिक, परंतु साध्य काही केली जात नाही. इथे पाहूया महेश यांच्याकडे तो तगडा अनुभव आहे. 40+ एज ग्रुप मधले हे खेळाडू आहेत आणि पाहूया विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का. एक अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिदोरी ते इथे वापरतील का. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं, लेफ्ट हँडेड बॅटर राजदीपसाठी 8व्या क्रमांकावरती दाखल झालेत. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय, फाईन लेगला देखील डीपमध्ये पाहतोय. ऑन हॅट्रिक बॉल महेश यांचा. इथे यावेळेला मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेला वेगानं चेंडू जातोय. वाईट +4 इथे मिळतोय बोनस वैतीपाडा संघाला.
टॉस करण्याकरिता मी आता दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण तयारीमध्ये राहायचं आहे. टॉस करण्याकरिता यायचं आहे. जय हनुमान गावठण संघाचा कर्णधार. यावेळेला मात्र चांगला फटका. दिलस्कूपची आठवण जरूर झाली आहे. अप्रतिम चौकार. 4 धावा. जय हनुमान गावठण संघाचा कर्णधार आणि श्रीराम कसराळी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता त्वरित आपण इथे यायचं आहे. इथे मात्र दडपण राजदीपने पूर्णतः झुगारलं. या फलंदाजाला तुम्ही का पुढे पाठवलं नाहीत? चांगल्या प्रकारची बॅटिंग चांगल्या लयमध्ये खेळताना दिसत आहेत राजदीप. लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. एक वाईटच्या स्वरूपात एक 22च्या स्वरूपात आपण पाहिलं होतं. एक एक्स्ट्रा चौकार आला होता. त्यानंतर विथ द बॅट हा चौकार आलेला. पाहूया महेश षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. इथे मात्र जोरदार आत्मविश्वासात्मक अपील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली, परंतु पंचांनी देखील हेरलं. कुठल्याही प्रकारची बॅटला एज लागली नाही आणि त्याच्यामुळे नाबाद असा करार दिला गेला. आता या सत्रातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज महेश तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आपल्या अंदाजामध्ये खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडूला उचलतायत आणि इथे काय झालंय तर 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील कॉल तिथे आहे आणि तिसरी धाव देखील होते पूर्ण. आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन होते आहे. इथे आपण पाहतोय तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आता झालेली आहे यंगस्टार वैतीपाडा या संघाची 38. एकूण 40 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलंय श्री गणेश गास कोपरी संघासाठी. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता आपण लगेच इथे यायचं आहे. जय हनुमान गावठण संघाचा कर्णधार आणि श्रीराम कसराळी संघाचा कर्णधार. टॉस साठी त्वरित आपण इथे यायचं आहे. आहोत व्हॉइस ऑफ वसई आमचे जवळचे मित्र प्रमोद चडगे सरांचा गोड आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. मनाचे राजे ग्रुप चषक वेढी टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहेत. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसामध्ये आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये एक सुप्रसिद्ध मैदान, अर्थातच तुम्हा सर्वांचं एक हवं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ते वेढीचं मैदान आपण पाहू शकाल.
आणि पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा फलकावर लगावल्या. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर यंगस्टार वैतीपाडा पुरस्कृत आहेत किरणजी कारभारी साहेब, ज्या स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिल्या दिवसामध्ये श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ विन झाला आणि त्याचे सुद्धा पुरस्कर्ते होते किरणजी कारभारी. कालच्या दिवसात के हा संघ सुद्धा आपण पाहू शकलात, जो श्रीकृष्ण चाफेवाडी आणि त्रिशिका 11 असा संघ. एकंदरीत 3 ते 4 एंट्रीज ज्या आहेत त्या मात्र किरणजी कारभारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. फायटिंग टोटल म्हणता येईल का, त्यासाठी गोलंदाजाला खूप कष्ट करावे लागणार आहेत, घाम गाळावा लागेल क्रिकेटच्या मैदानात. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते आज यंगस्टार वैतीपाडा टीमला करून दाखवायची गरज आहे. तर एका साईडला श्री गणेश गासकोपरी टीम ही बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांच्याकडे मोठी फळी आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज, मिडल ऑर्डरचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, जे चांगली फलंदाजी करू शकतात या मैदानात. आणि नेहमीच वैतरणा गटमध्ये हे संघ आमने सामने बऱ्याच वेळेला आलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला येत असताना जय पराजय हे मात्र दोन्ही संघांनी पाहिलेले आहेत. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. या अगोदर आपण मंथनजी घरत यांचा आवाज ऐकला. आजच्या सलग तिसऱ्या दिवसामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतायत. स्वतः शुभमजी पाध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. काल एका आनंदाचा दिवस होता, म्हणजेच SP बॉयज वेडी टीमने बाजी मारली आणि अंतिम 5चं तिकीट मिळवलं. कॅन्डी यांचा अप्रतिम डीजे, क्वालिटी डीजे ज्याला म्हणता येईल, या विभागामध्ये आणि पालघरमध्ये अतिशय सुंदर जोमाने काम करताना पाहायला मिळत आहे. तर ट्रोलिंग स्पोर्टचे संपूर्ण टीम वर्क अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत. प्रसादच्या बॅटमधून, विशालच्या बॅटमधून येतोय एक अप्रतिम दर्जेदार चौकार. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सकाळच्या सत्रामध्ये तुमचं फुटवर्क थोडंसं काम करत नाहीत, परंतु जेव्हा तुम्ही लवकर येता, मैदानात उतरता, त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता. ऑन साइडला काय फटका खेळलाय, अप्रतिम मनगडाचा वापर केला. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. वेगेचा फायदा उचलत असताना आपण पाहू शकाल चेंडू निघून जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दणदणीत सुरुवात आणि अप्रतिम चौकार. धन्यवाद कॅन्डी. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय किरणजी कारभारी साहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि शांत स्वभावाचं असं व्यक्तिमत्व, यांच्याकडून या मंडळाला, या स्पर्धेला 501 रुपये आलेले आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान विशालची विकेट मिळते. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर रोहनला. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिला धक्का विशालच्या स्वरूपात. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून श्री गणेश गासकोपरी टीमचा. आणि पहिला धक्का गासकोपरी टीमला गॉन. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला आणि अवघ्या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. म्हणतात ना, सूर्य नारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अशा या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्पीडअप करा. 4 षटका आहेत. 3 षटकं तुम्हाला 12 ते 15 मिनिटात ही फेकली गेली पाहिजेत जेणेकरून आपण टाइम कव्हर करूया. या वेळेला मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम. रोहन कमबॅक करतोय. महेश आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडूला जरूर परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. चैतन्याचं वातावरण संचारलंय ते यंगस्टार वैतीपाडा या टीमच्या माध्यमातून. फलंदाज बाद 8 वर. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये 2 धक्के प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा दिले होते विशालच्या गोलंदाजीवर. आणि काय गोलंदाजी केले. पहिले 2 बॉल वगळता आपण पाहिलं तर काय कमबॅक करण्याची संधी मिळाली. कारण म्हणतात ना आवड आणि आत्मविश्वास जर असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य ही शक्य करून दाखवण्याची ताकद असते. ऑफ साईडला टॅप केला जातोय. सेन्सिबल या वेळेला जरूर स्ट्रोक पाहायला मिळाला. युवराज पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली गोलंदाजी रोहनच्या द्वारे पाहायला मिळाली. यानंतर जय हनुमान गावठण आणि श्रीराम कसराळी जय या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. श्रीराम कसराळी टीमचे कॅप्टन आणि ॲज अ विकेट किपर. आणि कंपॅरिझन करताना एसपी आम्हाला दर्शवत आहेत की परफेक्ट चाललेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावांवर 2 गडी बाद होते प्रतिस्पर्धी संघ. यंगस्टार वैतीपाडा प्रथम फलंदाजी करताना आणि इथे श्री गणेश गासकोपरी टीम सुद्धा 9 धावा आणि 2 गडी बाद. आता इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 30 रनची नितांत गरज आहे. 18 बॉल आणि 30 रन प्रति षटकामागे 10च्या ऍव्हरेजने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 10चा येऊन ठेपला गेलाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना यंगस्टार वैतीपाडा. वैतीपाडा म्हटलं तर एक खऱ्या अर्थानं खूप सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात. खूप त्यांचा खडतर प्रवास. वाडीव आणि वैतीपाडा हे 2 गावं जर आपण पाहिली तर खूप खडतर प्रवास. आणि त्या खडतर प्रवासातून मात्र आज वैतीपाडा हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक आदराने नाव घेतलं जातं. आणि त्यांची स्पर्धा सुद्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल पुढील महिन्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोचते 9. काळ भरपूर गाजवला सुनील वैती यांनी आणि त्यांचे सुपुत्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. काय वेग आहे. टप्पा अचूक पद्धतीने सडपत्ता बांध्याचा ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. लेंथ अँड लाईनचा राजा. कमी वेळ आणि कमी वेळामध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स आणि क्लास या गोलंदाजाचा सातत्याने पाहायला मिळतो. परंतु एका साईडला आपण पाहिलं तर महेश बाद झाल्यानंतर यश आलाय. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर जरूर मिसटायमिंग स्ट्रोक होता. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. कारण कधी कधी छोटी धावसंख्या फलकावर लागल्यानंतर तुमची स्ट्रेंथ काय असते तर फिल्डिंग आणि गोलंदाजांकडून जास्तीत जास्त डॉट बॉल या गोष्टी जर असतील तर डेफिनेटली विजयाचा मार्ग सुकर होतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10. 2 बॉलचा खेळ झाला. आपण पाहताय ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सुस्वागतम. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सबमरिंग डिलिव्हरी. ज्या पद्धतीने आपण मातीची खेळपट्टी पाहतो अशाच पद्धतीने चेंडू तिथे पिच होतात. परंतु ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु चांगली लेंथ यावेळेला स्वीकारली. डॉट बॉल आला. अप्रतिम भन्नाट वेग. तेज तर्रार.
क्या बात आहे युवराज, सुपर बॉलिंग, परिपूर्ण जकडवून ठेवलं गेलंय. पहिल्या 2 बॉलवर चौकार आल्यानंतर विशालच्या बॅटमधून असं वाटलं की तिसऱ्या षटकांपर्यंत सामना फिनिश करण्याच्या तयारीमध्ये आहेत, परंतु जी कमबॅक करण्याची संधी मिळाली मिस्टर रोहनला आणि रोहनने अप्रतिम गोलंदाजी करत आतापर्यंत जकडवून ठेवला आणि युवराजने पुन्हा एकदा त्याच्याच पावलोपावली गोलंदाजी केली जाते आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काही गोलंदाजी आणि फिल्डिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर बाय युवराज वैती. ऍब्सोल्युटली सुपर फॅन्टास्टिक बॉलिंग. लगातार 3 बॉल डॉट. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 11 बॉल मध्ये 5 डॉट आलेत, त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या तर 7 बॉल डॉट आले. 4 बॉल मध्येच फक्त धावा आलेल्या आहेत त्या 10. आणि वैशिष्ट्य पूर्ण गोलंदाजी केली जाते की एक्स्ट्रा बॉल फेकलेला नाहीये. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, फिल्डिंग चांगली राहिली त्या ठिकाणी. विराटची एक धाव अर्जित केली जाते, तिथे थोडेसे तरी जर मिस्टेक केली असती तर 4 धावा डेफिनेटली मिळाल्या असत्या, परंतु विराजला माहिती आहे ते धावा वाचवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 5.50च्या ॲव्हरेजने आतापर्यंत चाललेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 28 रन. सकाळची सूर्याची कोवळी किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू लवकरात लवकर जलद गतीने ट्रॅव्हल होतात. घेऊया एक डीजे ब्रेक, तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा मनाचे राजा ग्रुप चषक वेढी 2024. पूर्वक या ऐतिहासिक मैदानात सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान का म्हटलं जातं या मैदानाला, कारण टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार, ऑल इंडिया चे प्लेयर सुद्धा आपल्याला याच स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. ते उद्याच्या दिवसामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 11 रन्स. ऑन साइडला शॉट ऑफ लाईन चेंडू होता, सरळ चेंडूला पिक केलं, पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. 6 धावांकरता निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार 6. कराला 17 धावा फलकावर. वेगवेगळ्या बॅटचा आता अलीकडच्या काळामध्ये उपयोग केला जातो, वापर केला जातो आणि एक एक खेळाडूकडे मॅक्झिमम 4 ते 5 बॅट असणारच, परंतु एक काळ असा होता की 15 जण आणि बॅट एक असायची आणि नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे काय तर भेंडीची काडी देऊन सुद्धा कटरन खेळलेले आहेत असे माझे खेळाडू सुद्धा म्हणायचे. पाया स्लिपर हाफ ट्रॅकवर खेळलेले आहेत. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे, ब्युटिफुल टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. जसा चेंडू यावेळेला पिच झाला राजदीपचा आणि तसाच मात्र यावेळेला आपण पाहतोय प्रसादच्या बॅटमधून येतोय एक अप्रतिम षटकार. धावसंख्या 23. धावणारी अग्री कोळी बांधवांची कुल स्वामिनी कार्ल्याच्या डोंगरावरी, अर्थातच एकविरा मातेला वंदन आणि एकविरा चषक आपल्या सर्वांच्या लवकरच भेटीला येत आहे. अर्थातच स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात रुपेश पाटील यांची स्पर्धा. अप्रतिम, खूप चांगला चेंडू होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला, इथे थोडीशी गफलत केली असं म्हणायला हरकत नाही. राजदीपला मोका मिळाला. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता आहे श्री गणेश गासकोपरी या टीमला.
इथून शॉट ऑफ लेन चेंडू, खराब लेन अँड लाईन. जरी झोपेतून उठून जरी फलंदाज या वेळेला मैदानात आला तरी सुद्धा तो षटकार ठोकेल असा अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलं, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, षटकार 6 धावा. जवळजवळ 5 ते 6 खेळाडू आले. राजदीपला सांगतायत, राजदीप ही तुझी लेंथ नाहीये, ही तुझी स्ट्रेंथ नाहीये. जशी तू मात्र आपल्या गावामध्ये प्रॅक्टिससाठी गोलंदाजी करतो तशी तुला करावी लागेल. जरी प्लॅटफॉर्म हा मोठा असला तरी सुद्धा आपण एक मनामध्ये जिद्द ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. 8 बॉल आणि 10 रनची नितांत गरज आहे श्री गणेश घासकोपरी टीमला. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅक टू पंच केला जातोय. फिल्डर मात्र धावतायत. मात्र इथे आपण पाहू शकला 2 पायांच्या मधोमध आमच्या समालोचन कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम बुद्धिमत्तेचा चौकार. इंटेलिजंट अँड इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, मॅग्निफिसंट टायमिंग 4. साठी 6 रनची आवश्यकता आहे. एकविरा चषक 2024 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी रुपेशजी पाटील वन मॅन शो यांची स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. नशिबाचा चौकार, 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 37. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. तर आपण पाहू शकलात 26 रन्स या षटकामध्ये तब्बल आल्या. खराब गोलंदाजीचं पृथक्करण राजदीपला खूप कष्ट करावे लागतील. अजून हंगामाला सुरुवात झालेली नाहीये. ज्या पद्धतीने आता कुठेतरी सुरुवात आपण पाहू शकतायत. येणाऱ्या कालावधीमध्ये राजदीप तुला चांगली गोलंदाजी करायची असेल तर डेफिनेटली अजून कष्ट, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस आणि मनामध्ये आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करावा लागेल. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो खेळाडूंनो, परंतु मनात हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हरू नका. जरी या ठिकाणी तुम्हाला 26 धावा आल्या, पुढच्या वेळेला तुम्ही 6 धावा कशा सेव्ह करतील याकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय. 6-2चं समीकरण आहे. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना यश आणि प्रसादने जी बॅटिंग केली ना, अप्रतिम. फलकावर धावा नव्हत्या, प्रसाद नावाचं वादळ घोंगावलं. इथून ऑन द टोस खेळला गेलाय. फिल्डिंग खराब आणि 2 धावा डेफिनेटली त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. 5 बॉलने या वेळेला विजयश्री खेचून आणला गेला. श्री गणेश घासकोपरी टीम कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करा महेश अँड कंपनी. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. आणि कौतुक तेवढंच करेन ते यंगस्टार वैतीपाडा टीम. जरी तो संघ पराभूत झाला, या स्पर्धेमध्ये आपण वेळोवेळी हजर राहिलात. किरणजी कारभारी यांचं मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी या स्पर्धेला सुद्धा 501 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून